नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पौष्टिक गव्हाची खीर बनवणार आहोत. लापशी आपण नेहमीच बनवतो, पण गव्हाची खीर खूप कमी वेळेस बनवली जाते, कारण गव्हाची खीर बनवताना त्यातील गहू व्यवस्थित शिजत नाहीत. तर आज आपण सविस्तर कृती बघणार आहोत, ज्यामुळे खीर छान दाटसर होते आणि त्यातील गहू जो आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजला जातो. तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी भरून गहू घ्यायचेत, किंवा तुम्हाला जेवढी खीर बनवायची आहे त्या प्रमाणात गहू घ्यायचे. गहू अगोदर निवडून घ्यायचे. आता एका ताटामध्ये हे गहू आपण टाकून घेऊयात आणि 10 ते 15 मिनटे हे गहू आपल्याला असेच भिजण्यासाठी ठेवायचे आहेत. तर संपूर्ण गहू असे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे साधारण 15 मिनटे. याला मी असंच ठेवलं आहे. 15 मिनटानंतर एका गाळणीमध्ये आपण हे गहू टाकून घेऊयात. यातील सर्व पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. थोड्या वेळ यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. आता गहू थोडेसे ओलसर असतानाच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. खूप कोरडे होऊ द्यायचे नाही. तर पहा, हे हलके ओलसर आहेत. आता मी हे सर्व गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. खूप कोरडे झाले तर त्यावरील जे टरफल असतं ते निघणार नाही, त्यासाठी आपल्याला ओलसर असतानाच याला दळून घ्यायचं आहे. आता याला मी मिक्सरमध्ये दळून घेते. मिक्सरमध्ये दळत असताना मिक्सर कंटिन्यू चालू ठेवायचा नाही, थोडा चालू बंद करत असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. आणि पहा, थोडं जाडसर असं मी याला ठेवलेलं आहे. खूप बारीक नाही किंवा खूप असं मोठं सुद्धा ठेवलेलं नाही. लापशीच्या भरड्यापेक्षा थोडंसं बारीक आपल्याला याला दळून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण एका ताटामध्ये टाकून घेऊयात. हातावरती हा गव्हाचा चुरा आपल्याला थोडा चोळून घ्यायचा आहे, म्हणजे टरफल त्याचं सुटसुटीत होईल. आता याला असंच ताटामध्ये थोडंसं मी पसरवून ठेवते सुकण्यासाठी. तर फक्त 5 ते 10 मिनटे याला आपण सुकवून घेऊयात. 5 मिनटानंतर वापस याला हातावरती थोडंसं चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीने. आता सर्व गहू व्यवस्थित असे चोळून झाले की आपण याला पाखडून घेऊयात. गहू आता व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत. आता मी याला ताटामध्येच पाखडून घेते, म्हणजे याचं जे टरफल आहे ते पूर्ण वेगळं होईल. पहा, या पद्धतीने आपल्याला हे सर्व गहू आता पाखडून घ्यायचेत. गव्हाचं जर टरफल राहिलं तर खीर थोडीशी चवीला चांगली लागत नाही आणि निबरसुद्धा होऊ शकते. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं यावरील टरफल आपल्याला काढून घ्यायचं आहे. यामुळे खीर खायला पण चवदार होते आणि मऊ लागते, अजिबात कडक लागत नाही. तर पहा, असं याला पाखडलं की सर्व त्याच्यावरचं जे टरफल आहे ते पूर्णपणे वेगळं होतं. आणि एक वाटी गव्हामध्ये साधारण अर्धी वाटी याचं जे टरफल आहे ते निघलेलं आहे. तर पहा, हे टरफल एवढं गव्हामध्ये निघलं आहे. हे आपल्याला आता टाकून द्यायचं आहे. आणि हे जे गहू आहेत याची आपल्याला खीर बनवायची आहे. खिरीसाठी हे गहू आता तयार झालेत. यामध्ये अजिबात टरफल किंवा भुसकट राहिलेलं नाही. आपण आता एका पातेल्यामध्ये हे गहू टाकून घेऊयात, किंवा हवं तर तुम्ही याला ताटामध्ये सुद्धा ठेवू शकता, पण ताटामध्ये पाणी सांडेल त्यामुळे मी याला पातेल्यात टाकून घेतलं आहे. यामध्ये एक तांब्याभर थंड पाणी टाकते. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी तांदूळ टाकायचे आहेत, किंवा 2 चमचे. आता हे सर्व एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. तांदळामुळे खीर चवीला अजून छान लागते. आता यातील सर्व पाणी आपल्याला वापस काढून घ्यायचं आहे. हे गहू आता आपण कुकरमध्ये शिजवतोय, तर सर्व गहू मी कुकरमध्ये टाकून घेते. यामध्ये वापस पाणी टाकायचं आहे 1 ते 1.5 तांब्या. आता आपण चमच्याने मोजून घेऊयात. तर 2 इंच पाणी आपल्याला वरती टाकायचं आहे. गव्हाच्या वरती 2 इंच इतकं मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे. यामुळे खीर करपणार नाही आणि व्यवस्थित गहूसुद्धा शिजल्या जातील. हवं तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा याला वाफवून घेऊ शकता, पण कुकरमध्ये पटकन शिजले जातात आणि मऊसुद्धा होते. तर मध्यम आचेवर
10 ते 12 मिनटे हे गहू मी व्यवस्थित असे शिजून घेतलेत. पहा हे छान असे शिजलेले आहेत. आता आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने गुठळ्या जर राहिल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्यात. आता आपण बघूयात यातील गहू व्यवस्थित शिजला आहे का नाही. शिजलेला जर नसेल तर अजून थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे तो चांगला शिजला जाईल. तर मी एक गहू असा हातावरती कुस्करून बघते तर तो व्यवस्थित असा मऊ लागतोय. कडक जर लागत असेल तर एक वाफ अजून काढून घ्या, पण त्या अगोदर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आता गहू व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये एक वाटी भरून गूळ मी टाकलेला आहे, इलायची टाकलेली आहे कुटलेली आणि काही खोबऱ्याचे तुकडे टाकायचेत. एक वाटी भरून दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता पहा, एक वाटी आपण गहू घेतले त्यासाठी एक वाटी दूध आणि एक वाटी गूळ मी टाकलेला आहे. गूळ वाटीमध्ये भरत असताना चांगला दाबून भरा, म्हणजे खीर गोड होईल. एक चमचा तूप यामध्ये टाकून घेते. यामध्ये जर तुम्ही काळपट गूळ वापरला तर खिरीचा रंग थोडा बदलू शकतो, पण हा थोडासा लालसर असा गूळ होता त्यामुळे याला काळपट रंग आलेला नाही. आता मी याला चांगलं मिक्स करून घेते. व्यवस्थित यातील सर्व साहित्य गव्हामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा कुकर असाच गॅसवरती ठेवायचा आणि फक्त एकदा याला गरम करून घ्यायचं आहे. अजिबात याला जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर खीर खूप घट्ट होईल, अगदी लापशीसारखी, आणि ती चवीला चांगली लागणार नाही. तर फक्त मी याला थोडं गरम करून घेतलं आहे आणि मस्त आपली रबडीदार ही खीर बनवून तयार आहे. जास्त वेळ याला आटवू नका, नाहीतर ही खीर घट्ट होते. तर मस्त अशी आपली ही गव्हाची खीर बनवून तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ही गव्हाची रबडीदार खीर बनवून बघा. खूप पौष्टिक आहे. लहान मुलांनासुद्धा ही खीर खूप आवडेल आणि हेल्दी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.